जसं मी म्हटलं नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज होणार आहे आपला प्रवास मेमू लोकल ट्रेनचा. आय नो मी थोडा लेट आहे, बट तुमच्यासाठी हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि तुम्हाला उपयोगी पडेल असाच असणार आहे. बघूया या ट्रेनमध्ये आपल्याला फूड वगैरे मिळतं का. तरी मोस्टली मी ऐकलं की माणगावपर्यंत तरी फूडवाले म्हणजे जे लोकल वेंडर असतात, भेळ वगैरे हे सगळे घेऊन येतात, ते सगळं भेटतं म्हणजे मिळतं प्रॉपरली असं माणगावपर्यंत. त्याच्या पुढे काय होतं ते आपल्याला काय आयडिया नाही, ते आपल्याला बघायला तिथे मिळेलच. सोबतच गर्दी किती असणार आहे तेही आपल्याला या व्हिडिओमध्ये कळेलच. म्हणजे किती गर्दी आहे नाही आहे, बसायला मिळतंय की नाही, कधी जाऊन बसायला मिळतं, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर चला आता पटापट तयारी करूया आणि इथून निघूया. इथून निघून आपण डोंबिवली स्टेशनवरनं ठाण्याला जाऊया. ठाण्यावरनं ट्रेन पकडून पनवेलला पोहोचूया. डोंबिवलीवरून मी ट्रेन पकडून पोहोचलो ठाण्यात आणि ठाण्यावरून पनवेल ट्रेन पकडून मी मस्त सीन्स एन्जॉय करत आणि सनसेटचा आनंद घेत पोहोचलो मी पनवेलला. पण शेवटी या बाजूच्या माकडाने एक माझा ब्रिजचा शॉट खराब केला. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो तर मला चाय प्यायची इच्छा झाली आणि एक मस्तपैकी चहा मागून मला दिसला हॉट चिप्स. आवडते चिप्स न मिळाल्यामुळे मी होतो थोडा सॅड, पण मी घेतले दुसरे चिप्स आणि घेतला एक थम्सअप. तिथून मी निघालो तिकीट काढायला. तिकीट काढतानाचा झोल काहीतरी वेगळाच. तिकीट तर भेटले, पण तिकीट काढताना जो सीन झाला आहे तो मी तुम्हाला सांगतो आता काय झालं आहे ते. तिकीट काउंटरला गेलो तो होतं तिकीट काढायला, पण तिकीट काढताना दोन्ही ईस्ट वेस्ट दोन्ही साईडच्या तिकीट काउंटरवर कोणालाही माहिती नाही की आज ही गाडी सुटणार आहे की नाही आणि किती तिकीट आहे तेही कोणालाही माहीत नाही आहे दोन्ही साईडच्या तिकीट काउंटरवर. तर आता जी तिकीट मी काढली ती मला त्यांनी 145 रुपीजची सुपरफास्टची कुठलीही सुपरफास्ट मी पकडू शकतो अशी तिकीट त्यांनी दिलेली आहे. आता बघूया TC काका जर भेटले तर त्यांना विचारतो मी किती रुपयाची तिकीट आहे ॲक्च्युअलमध्ये पनवेल टू रत्नागिरी. आणि त्यातल्या त्यात तो तिकीट काउंटरवाला मला बोलतो काय की कोई भी गाडी पकड लो चल जाएगा. मी मनातच म्हटलं आता ह्या गाडीची व्हिडिओ काढायला आलो आहे तर तीच गाडी पकडणार ना, सुपरफास्टची पकडून करू काय. बघूया आता. बहुतेक तरी 2-3 जणांना मी बोलताना ऐकलं आहे की आज गाडी आहे करून. तर आली तर इथूनच येईल, तर दिसेल आल्या मग बघूया काय होतं कसं होतं जर्नी. येस, अनाउन्समेंट झालेली आहे आणि गाडी येत आहे. 7 पनवेल रत्नागिरी पैसेंजर प्लेटफॉर्म क्रमांक 6 पर आ रही है. For the kind attention of passengers, train number 0115 पनवेल रत्नागिरी पैसेंजर is coming on platform number 6. प्रवाशांनो कृपया लक्ष द्या.
म्हणता म्हणता आपण रेल्वे स्टेशनला पोचलो आहोत. होता आणि नॉस्टॅल्जिक फील होतं मला. ते दिवागावामध्ये कसे वेंडर्स यायचे भाजी विकायला, चायनीज भेळ विकायला, फळं विकायला, तसं ते आता झाला होता. सो ते एक जरा असं आठवतं आहे मला. लहानपणी मी यायचो ना त्या दिवागावाने, तर तशी सेम फिलिंग या पनवेल रत्नागिरीमध्ये येते आहे मला. आणि स्पीड पण बरी आहे तशी, 90च्या आसपास पळवतो आहे तो. सो काय पटापट पोचलं असं वाटतं आहे. तर मी मगाशी हे म्हणत होतो की आपण पटापट पोचतोच आहे. मेमोची कमाल आहे ती शेवटी. मेन लाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट उगाच नाही म्हणत तिला. आणि ऑलमोस्ट ही 200 ते 250 किलोमीटरचे डिस्टन्स कवर करण्यासाठी ही यूज केली जाते. अँड फूडचा थोडा इश्यू आहे. सो टॉयलेट्स वगैरे या ट्रेनमध्ये आहेत. जस्ट लोकल ट्रेन विथ टॉयलेट्स. वॉशरूम सुद्धा आहे. ठीक आहे. ओके. वी कॅन नॉट एक्सपेक्ट मोर दॅन दॅट. हे डिसेंट आहे. वेपूच्या हिसाबने तरी डिसेंट आहे. आता आपण ऑलमोस्ट पोहोचू चिपळूणला. खेड क्रॉस करून झालेला आहे आपला. मी शॉर्ट्स एन्जॉय करा, बाकीचं नंतर बडबडूया आपण, कारण का इथे जगाही बोलायला मिळत नाही आहे. फूड वगैरेचे थोडे इश्यूज आहेत इथे. म्हणजे रात्री एवढं कोण इथे वेंडर्स वगैरे येत नाहीत. रोहा माणगावपर्यंत होते, त्याच्यानंतर कोण नाही. म्हणून स्वतःचं फूड कॅरी करा, ते बेटर राहील. सध्या तरी ट्रायल बेसिसवर चालवण्यात येत होती. ऑलमोस्ट काहीतरी फेबमध्ये सुरुवात केली होती. आता 31 मार्चला याची लास्ट ट्रिप आहे. म्हणजे ही संडेलाच चालू असते ॲक्च्युली. तर संडे आता 3 उरलेले. हे 3 संडे कंप्लीट केली की ही तिच्या मार्गाला वापस जाईल. म्हणजे ही ट्रेन ॲक्च्युली आहे बँगलोर साईडची. ओके. सध्या ही गाडी ना वीकेंड बनवायला रत्नागिरीत आलेली. सो संडेला ही दुपारला काहीतरी चिपळूणवरनं निघते आणि 8:30 वाजेपर्यंत पनवेलला येते. पनवेलवरून परत 8:30 पनवेलवरून परत 8:30 पावणे 9ला ही परत वापस रत्नागिरीला निघते. जसं मी म्हटलं की माणगावनंतर ही ऑलमोस्ट खाली झालेली आहे. म्हणजे लोक अक्षरशः प्रत्येक सीटवर जाऊन झोपले. तो तुम्ही अंदाजा लावू शकता की किती खाली आहे. जस्ट बिकॉज हिचा टायमिंग थोडा विचित्र आहे म्हणून ही खाली आहे, नाही तर ही खाली नसते. कारण का मोस्टली सगळ्या गावात लेट पोचते आणि स्टेशन लांब असल्या कारणामुळे लेट पोचल्यानंतर कोणीही घरी सहजासहजी जाऊ शकत नाही, म्हणून ती खाली. आणि आता अजून एक रिसेंटली नवीन ट्रेन चालू झालेली आहे. शिमग्यासाठी स्पेशल ती सोडण्यात आलेली आहे, चिपळूण रोहा. सो ती तुम्ही यूज करू शकता. मगाचपासून
इथून ऑलमोस्ट 90-100ची स्पीड कॅचअप करते ही गाडी, बिकॉज क्रॉसिंग्स भेटत नाही आहेत. मध्ये 2-3च क्रॉसिंग भेटल्या होत्या. एक दिवाणखवटीला भेटली होती क्रॉसिंग आणि दुसरी मध्ये कुठेतरी एक रोहोसाठी भेटली होती. वाजलेत आत्ता 1:15 आणि आपण पोचलोय चिपळूणला. एकूण एक सगळे डुसत, सगळे झोपलेत. आणि आता आपण पोचतोय आरवली रोडला. वाजलेत आता 1:50. संगमेश्वरला आपण पोचलो आहे 2:08 2:15. पोहोचलो आपण रत्नागिरीला 2:50. खरं तर टायमाच्या आधीच पोचलो आपण. 4चा टायमिंग होता, बट 3पर्यंत पोचवलं आहे बहिणी. कोकण रेल्वेचं तिथे कोकण वा झालं आहे, कोकण वा. आता परत आपल्याला दिवा रत्नागिरी पॅसेंजरनीच वापस जायचं आहे. 5:30ची गाडी आहे, अजून 2.5 तास बाकी आहेत. वाट बघावी लागणार आहे. आता सध्यापुरता रत्नागिरीला इथूनच टाटा करायला लागणार आहे. कोई नाही, वापस आना ही आहे. 2 हफ्तों के बाद वापस आना ही आहे. परत यायचंच आहे इथे. सो तेव्हा तुम्ही बघालच. व्हिडिओ बघा, जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओजचे नोटिफिकेशन पहिले मिळतील. व्हिडिओजचे BTS तुम्हाला मी नंतर सांगेन, कारण बऱ्याच काही फालतू गोष्टी आणि फालतू लोक भेटलेली आहेत पूर्ण जर्नीमध्ये आणि काय चांगलीसुद्धा भेटलीत. तर ते सगळं आपण शेअर करूया नंतर एका राईडवाल्या व्हिडिओमध्ये. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.